यानंतर कृषीविषयक बातम्या आपण सविस्तर पाहणार आहोत। मात्र त्यापूर्वी काही बातम्यांचा झटपट आढावा घेऊयात। अंतरिम अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प यामध्ये आता शेतकऱ्यांसाठी घोषणा केल्या आहेत। अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रावर देखील भर देण्यात आलाय। मात्र या अर्थसंकल्पावरती शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। साताऱ्याच्या दुष्काळी माण तालुक्यातील आंधळीची केळी ही आता इराकला निर्यात केली जात आहे। या तालुक्यात दुष्काळ असताना माण तालुक्यातील आंधळी गावात शेतकऱ्यांनी चमत्कार करून दाखवलाय। आंधळी गावच्या युवकानं 2.5 एकरमध्ये वसईच्या केळीची शेती केली आहे। तर नुकतीच त्याची इराण आणि इराकच्या बाजारपेठेत त्या केळ्यांची निर्यात झाली आहे। काजूवरील आयात शुल्क कमी केल्यानं 4 वर्षांपूर्वी प्रति किलो 200 रुपये असणाऱ्या काजू बियांचा दर 100 ते 80 रुपयांवरती आलाय। त्यामुळे आता कोकणातील काजू उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत। त्यामुळे शासनानं काजू उत्पादकांना आता आर्थिक संकटातून सावरण्यासाठी 200 रुपये हमी भाव द्यावा, अन्यथा 26 फेब्रुवारीला आंदोलन करणार असल्याचा इशारा हा काजू बागायतदारांनी दिला आहे। कोकणातील मेवा अशी ओळख असलेल्या काजू, आंबा आणि फणस ही प्रमुख फळं आहेत। यंदा काजूगरांच्या हंगामाला थोडा उशीर झाला असला तरी रत्नागिरीत बाजारामध्ये ओले काजूगर दाखल होण्यास सुरुवात झाली आहे। तब्बल 350 ते 400 रुपये शेकड्यानं यांची विक्री केली जाते। तर किंमत वधारली तरी हंगामात पहिल्या काजूगरांवरती ताव मारण्यासाठी खवय्यांची गर्दी होत असल्याचं पाहायला मिळतंय। सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोलापूर जिल्ह्यासह कर्नाटकमधील तुरीचा माल येत असतो। मागील 15 दिवसांपासून तुरीचे भावात चढउतार पाहायला मिळतात। तरी शेतकरी आताच तुरीचा माल न विकता अजून काही दिवस ठेवला तरच चांगला भाव मिळेल असं मत आता व्यापारी बसवराज इटकरे यांनी व्यक्त केलंय। लातूर जिल्ह्यात यावर्षी पर्जन्यमान कमी झालंय, त्यामुळे अनेक जलसाठ्यांमध्ये पाण्याचं प्रमाण कमी झालंय। तर दुष्काळ सदृश परिस्थिती लक्षात घेता प्रशासनानं अनेक प्रकल्पांमधील पाणीसाठा आरक्षित केलाय। परिणामी शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी मिळत नाहीये, त्यामुळे आता पिकं वाळून जात आहेत। तर लातूर जिल्ह्यातील शिरूर, अनंतपाळ तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी त्यामुळे आता मोठ्या अडचणीत सापडले आहेत। परभणी तालुक्यातील मांडवा येथील शेतकऱ्यांच्या शेतजमिनीची आता मोजमाप होत नसल्यानं शेतकऱ्यांनी निषेध व्यक्त केलाय। मांडवा येथील संतप्त शेतकऱ्यांनी उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाच्या अधिकाऱ्यांच्या खुर्चीला बेशर्माच्या झाडांच्या फुलांचा हार घालून निषेध केलाय। तर तात्काळ गट क्रमांक 126च्या जमिनीची मोजमाप करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या कांद्याची आवक कमी झाली आहे, त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना चांगला भाव मिळतोय। तर 1000 ते 1,500 रुपयांपर्यंत कांद्याला भाव मिळत असल्याची माहिती ही व्यापाऱ्यांकडून देण्यात आली आहे। जळगावात पीक विमासह केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या विम्याचा प्रश्न प्रलंबित आहे, त्यामुळे ठाकरे गट आक्रमक झालाय। पीक विमा कंपनीच्या कार्यालयातील अधिकाऱ्यांना जाब विचारला असता अधिकाऱ्यांनी समाधानकारक उत्तर दिलंच नाहीये। त्यामुळे संतप्त ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी पीक विमा कंपनी कार्यालयातील पोस्टर फाडलं आणि त्यानंतर कार्यालयातील खुर्च्या देखील रस्त्यावरती फेकून दिल्या होत्या। परभणीत हमाली दराबाबतचा प्रश्न बाजार समितीच्या मध्यस्थीनं निकाली काढण्यात आलाय। जिनिंग प्रेसिंग कापूस खरेदीदार व्यापारी असोसिएशन आणि परभणी मजदूर हमाल युनियन तसेच हमाल माथाडी युनियन यांच्यातील जिनिंग आवारातील हमाली दरवाढीबाबतचा प्रलंबित प्रश्न हा परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती पंढरीनाथ घुले यांच्या मध्यस्थीनं निकाली लागलाय। बारामती तालुक्यातील सुपे परिसरात शेतकरी कृती समितीच्या वतीनं जनाई शिरसाई योजनेचं पाणी नियमित मिळावं या मागणीसाठी जिरायती भागातील 35 गावातील शेतकऱ्यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे। तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ठोस निर्णय घेतला नाही तर आमरण उपोषण चालू ठेवून तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू असा इशारा देखील उपोषणकर्त्यांनी दिलाय। यानंतर कृषीविषयक बातम्या सविस्तर पाहूयात। कोकणातील मेवा अशी ओळख असलेल्या काजू, आंबा आणि फणस ही प्रमुख फळं आहेत। यंदा काजूगरांच्या हंगामाला थोडा उशीर झाला असला तरी रत्नागिरी बाजारामध्ये ओले काजूगर दाखल होण्यास सुरुवात झाली आहे। तब्बल 350 ते 400 रुपये शेकड्यानं यांची विक्री केली जाते। तर किंमत वधारली असली तरी हंगामात पहिल्या काजूगरांवरती ताव मारण्यासाठी खवय्यांची गर्दी होतीये। तर ओल्या काजूला उत्तम असा खप देखील सध्या पाहायला मिळतोय। ओल्या काजूची आम्ही वर्षभर वाट बघत असतो, कारण ओल्या काजूची उसळ, ओल्या काजूची आमटी, नॉनव्हेजच्या वेगवेगळ्या डिशेसमध्ये, चिकनमध्ये वगैरे ओल्या काजूचा वापर हा वर्षातून याच सीझनमध्ये करायला मिळतो।
आम्हाला खूप आनंद होतो की आता हा सीझन सुरू झाला आहे आणि वेगवेगळ्या पक्वान्नांमध्ये आम्हाला त्याचा अगदी आनंदाने वापर करता येईल. तर अर्थसंकल्पावरती अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या संदर्भात शेतकऱ्यांसोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सूरज दहाट यांनी. आपण ते पाहूयात. आज केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केलेला आहे. या जर पाहिलं तर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहे. माझं जर पाहिलं तर जगाचा पोशिंदा जो आहे तो शेतकरी, या शेतकऱ्याच्या वाट्याला नेमकं काय आली, नेमकं शेतकऱ्यांना खरंच न्याय मिळाला का, या संपूर्ण संदर्भाने मी आलो आहे. अमरावतीच्या कृषी उत्पन्न बाजार समिती हे संपूर्ण जे आहे ते शेतकरी आहे आणि या शेतकऱ्यांकडून आपण जाणून घेऊया नेमकं त्यांना खरंच या बजेटमध्ये न्याय मिळाला काय. मला सांगा, मोदी सरकारचं हे शेवटचं बजेट होतं, पुढच्या आगामी काळामध्ये लोकसभेच्या निवडणुका होतील, तुम्हाला या बजेटमध्ये तुम्ही समाधानी आहे? नाही, बिलकुल नाही. हे कास्तकारांच्या विरुद्ध बजेट आहे. काही या बजेटमधून काही कास्तकारांना मिळेल बा असं काही वाटत नाही. आजचं जे शासन आहे हे शेतकऱ्याच्या जीवावर उठलेलं शासन आहे. आजचा कास्तकार आत्महत्येकडे वळत आहे. सर्वच किमती वाढल्या, रसायनाच्या किमती वाढल्या, खताच्या किमती वाढल्या, पण शासनाचा कोणताच राहिलेला नाही. शेतकऱ्याला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. शेतकऱ्याची परिस्थिती फार वाईट आहे. सर्वात महत्त्वाचं कसं आहे, त्याचा जो खर्च आहे हा 20 ते 22,000 रुपये एकरावर खर्च केलेला आहे. आज एका बैला 400 ते 500 रुपये मजुरी द्यावी लागते आणि या सर्व मजुरीत शेतकऱ्याला काही परवडून नाही राहिलं. प्रत्येक गोष्टीचे भाव वाढले आहे, बाकीच्या गोष्टी एवढ्या महाग झाल्या का त्या गोष्टीवर काही नियंत्रण नाही आणि शेतकऱ्याचा जो माल आता खपून राहिला तो मातीमोल खपून राहिला आहे. शेतकऱ्याला या भावात सोयाबीन विकणं परवडून नाही राहिलं. बाकी ज्या गोष्टी आहे ह्या शेतकऱ्याच्या इकडे सरकारनं लक्ष दिलं पाहिजे. या बजेटमध्ये तुम्ही शेतकरी म्हणून समाधानी आहेत? नाही, समाधानी नाही. जोपर्यंत शेतकऱ्याच्या मालाला भाव देत नाही तोपर्यंत एकही शेतकरी समाधान नाही. आम्हाला काही जेवायला नाही पाहिजे, खावायला नाही पाहिजे, ना ते कंट्रोल नाही पाहिजे फुकटाचं. आम्हाला पाहिजे आमच्या मालाला भाव. संपूर्ण जो बजेट आहे तो शेतकऱ्यांना निराशाजनक संपूर्ण बजेट आहे अशी जी भावना आहे शेतकऱ्यांनी बोलून दाखवलेली आहे. सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती. बातमी आता सोलापूरमधून आहे. सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या कांद्याची आवक कमी झाली आहे, त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना चांगला भाव मिळतोय. 1,000 ते 1,500 रुपये कांद्याला भाव मिळत असल्याची माहिती अडत व्यापारी सादिक बागवान यांनी दिली आहे. आज रोजी कांद्याची आवक लई कमी प्रमाणात आहे, कारण शेतकरी आशावादी आहे. म्हणजे 1 तारखेनंतर बाजार वाढेल हे चिंतेत शेतकऱ्यांनी माल तटवलेला आहे. केव्हा फेब्रुवारी ते मार्च महिन्यामध्ये अनुदान शासनानं डिक्लेअर केले या हिशोबाने शेतकरी कांदा तटवलेला आहे. आता गुरुवार दिवशी बाजारपेठेत कमीत कमी 1400 ते 1500 काळी कांद्याची आवक होती. बाजार होता 7 रुपयापासून 11-12 रुपयापर्यंत. आज रोजी कांद्याला बाजार आहे 15,000 रुपयापासून 1500-1600 रुपये सरासरी ॲव्हरेज आहे. आणि कांदा कमी आल्यामुळे कांद्याला बाजार उचललेला आहे आणि बाहेर कुठं पण कांद्याला बाजार वाढलेला नाही. ते यवतमाळच्या दिग्रस तालुक्यातील एका शेतकऱ्यानं खचून न जाता 4 एकरात मिरची पिकाची लागवड केली आहे. एकूण खर्च वजा केला असता त्यातून 4 लाख नफा मिळण्याची अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. तर उत्पन्न चांगलं आल्यानं भरघोस नफा देखील होणार आहे. या संदर्भात शेतकऱ्यांसोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी संजय राठोड यांनी. आपण पाहूयात. यवतमाळ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं अतिवृष्टीने नुकसान झालं, तर दुसरीकडे शेतकऱ्यांनी हार न मानता दिग्रस येथील ठाकरे शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये 4 एकर मिरचीची लागवड करून जवळपास 40,000 रुपये त्यांना खर्च आलं, तर उत्पन्न एकरी 1.5 लाख रुपये असल्याची अपेक्षा त्यांना आहे. मात्र त्यांनी 4 एकर शेतामध्ये मिरची टाकून जवळपास 6 लाख रुपयाचं उत्पन्न त्यांना होणार आहे. तर खर्च वजा जाता त्यांना 4 लाख रुपये उरणार असल्याची माहितीसुद्धा त्यांच्याकडनं मिळालेली आहे. एकंदरीत शेतकऱ्यांनी कुठल्याही प्रकारचा हार न मानता सोयाबीन, कापूस, तूर हे पीक न टाकता मिरचीसारखं पीक जर आपल्या शेतामध्ये टाकलं तर नक्की यवतमाळ जिल्ह्यातल्या आत्महत्यासुद्धा कमी होईल असं सुद्धा त्यांच्याकडनं सांगण्यात आलेलं आहे. एकंदरीत या मिरचीच्या लागवडीमुळे अनेक शेतकऱ्यांना फायदा होऊ शकतो. शेतकऱ्यांनी कुठली हार न मानता आपल्या शेतामध्ये मिरचीची लागवड करावी आणि मोठ्या प्रमाणात उत्पन्न घ्यावं असं ठाकरे शेतकऱ्याच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे. संजय राठोड, लोकशाही मराठी, यवतमाळ.
सातारच्या दुष्काळी माण तालुक्यातील आंधळीची केळी ही आता इराकला निर्यात केली जात आहे। या तालुक्यात दुष्काळ असताना माण तालुक्यातील आंधळी गावात शेतकऱ्यांनी चमत्कार करून दाखवलाय। आंधळी गावच्या युवकानं 2.5 एकरमध्ये वसईच्या केळीची शेती केली, तर नुकतीच त्याची इराण आणि इराकला बाजारपेठेत निर्यात देखील झाली आहे। अशोक शेंडे यांनी जवळपास 30 ते 35 लाखांचं उत्पन्न घेत माण खटावसारख्या दुष्काळी भागातील तरुणांना आदर्श देखील घालून दिलाय। तर आंधळी गावची केळी आता परदेशात सौदी अरबमध्ये दर्जेदार उत्पादन म्हणून तोरा मिळवत आहे। परिसरातील शेतकऱ्यांनी या शेतीसह तरुण शेतकऱ्याचं कौतुक केलंय। या संदर्भात आढावा घेत शेतकऱ्यांसोबत संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधींनी, तो आपण पाहूयात। सातारा जिल्ह्यातील दुष्काळी पट्टा म्हणून ओळखला जाणाऱ्या मान तालुक्यातल्या आंधळी गावातल्या एका शेतकऱ्यानं भरघोस केळीचं उत्पादन घेऊन सौदी अरेबियामध्ये आपलं नाव कमवलेलं आहे। 30 ते 35 लाख रुपयाचं उत्पादन या वसईच्या केळीचं घेऊन आंधळी गावातल्या अशोक शेंडे या शेतकऱ्यानं कमालच करून दाखवली आहे। त्यामुळे दुष्काळी पट्ट्यामध्ये कधी नव्हत पडणारा पाऊस आणि भौगोलिक परिस्थिती नसताना देखील या शेतकऱ्यानं कमाल करून दाखवली आहे। वसई जातीच्या केळीचं उत्पादित करून सौदी अरेबियातल्या इराक त्याचबरोबर इतर आखाती देशामध्ये ही केळी आयात करून आगळा वेगळा आदर्श निर्माण केला आहे। त्यामुळे या दुष्काळी पट्ट्यातील मान तालुक्यातील आंधळी गावात अनेक शेतकरी या शेतीत आवर्जून भेट देतात आणि मार्गदर्शन देखील करतायत। इम्तियाज मुजावर, लोकशाही न्यूज मराठी, सातारा। 2.5 एकरामध्ये कमीत कमी मला एक अंदाज आहे 40 ते 45 लाख रुपये झाले पाहिजेत आणि माझे होणार आहेत आणि माझा भाग ही एक्सपोर्ट झालेला आहे। राहिला पाण्याचा विषय, हा भाग पूर्वी आमचा दुष्काळ भाग म्हणून समजला जात होता। आंधळी गाव हे दुष्काळ भाग, ह्याच्यामध्ये कुठे आम्हाला पाणी माझ्या शेतामध्ये सर पहिल्यांदा मी 11 बोर घेतलेत, 11 बोर आणि 2 विहिरी हे माझं इथं पाण्याचे, पण पाणी एकदम कमी। तर आता एक आम्हाला आनंदाची बातमी आहे, आमचे आमदार जयकुमार गोरे भाऊ हे आता आंधळी धरणामध्ये पाणी सोडतात। फार मोठा प्रोजेक्ट चाललाय, तर आता आंधळी धरणात पाणी सोडल्यानंतर आम्हाला कोणतीही कसली अडचण येणार नाही। जे मुलं सर्व्हिसच्या मागे धावत होती ती सर्व्हिस मागे न धावता इथून पुढे शेती करतील आणि 100% शेतीमध्ये सक्सेस होतील, कारण पाण्याचं सर्व आहे। आणि हे आमच्या आमदार जयकुमार गोरे भाऊनी आज आंधळी धरणामध्ये पाणी सोडतात, याचा आम्हाला खूप मोठा गावकऱ्यांना की मला आमच्या युवकांना फार मोठा त्याचा आनंद आहे। जळगावात पीक विम्यासह केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या विम्याचा प्रश्न हा प्रलंबितच आहे। त्यामुळे आता ठाकरे गट आक्रमक झालाय। ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी पीक विमा कंपनीच्या कार्यालयातील अधिकाऱ्यांना जाब विचारला, मात्र यावेळेस अधिकाऱ्यांनी समाधानकारक उत्तर दिलंच नाहीये। त्यामुळे संतप्त ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी पीक विमा कंपनी कार्यालयातील पोस्टर हे फाडलं आणि कार्यालयातील खुर्च्या देखील रस्त्यावर फेकून दिल्या। 4 फेब्रुवारीपर्यंत आमच्या या जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसे वर्ग नाही झाले, तर या महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचा ताफा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचा एक शिवसैनिक संबंध जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सोबत घेऊन यांचा ताफा अडवल्याशिवाय राहणार नाही। आज आम्ही त्यांना विचारपूस केली पण आम्हाला समाधानकारक उत्तर नाही मिळाले, म्हणून आज आम्ही त्यांच्या खुर्च्या फेकल्या किंवा तोडफोड केली। पण 4 तारखेला जर आमच्या शेतकऱ्यांना जो घाम करून कष्ट करून जो मेहनत घेतो शेतीमध्ये त्याला जर 4 तारखेमध्ये पैसा नाही मिळाला तर खुर्च्या सहित आम्ही या अधिकाऱ्यांना बाहेर जमिनीवर फेकू असं आम्ही आव्हान करतो, आश्वासन देतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।